ग्रामीण भागातील जीवनवाहिनी अशी असलेल्या एसटीच्या तिकिटामध्ये दरवाढ झालेली आहे। रात्री 12 वाजल्यापासून 13.56% अशी दरवाढ झाली आहे। मी आता आहे सिंधुदुर्गातल्या कुडाळ रेल्वे एसटी स्थानकावर। आपण पाहू शकता एसटी बसेस आहेत, प्रवासी सुद्धा आहे। आपण काही इथल्या प्रवाशांशी बोलणार आहोत। काका, तिकीट दरवाढ झालेली आहे, तुम्ही काय म्हणता? ही दरवाढ जी आहे ती सामान्य माणसांना न परवडणारी आहे आणि वेळोवेळी दरवेळी म्हणजे हे वाढत जर राहिलं तर ते शेतकऱ्यांना त्रासदायक आहे। सामान्य माणसाचं उत्पन्न घटत चाललंय, निसर्गही साथ देत नाही आणि सरकारही अशा प्रकारे नागरिकांचं शोषण करत आहे। तुम्ही नेहमीच एसटीने प्रवास वगैरे हो हो नेहमी करतो। मग आता तिकीट वाढलेलं आहे, हो। तुम्हाला याची सवलत वगैरे काय मिळते का या संदर्भात? आम्हाला सवलत मिळते आहे, पण बाकी इतर जी माणसं आहेत त्यांच्या दृष्टीने हे घातक आहे। आणखी एक प्रवासी आहेत काका, तिकीट दरवाढ झालेली एसटीची, काय सांगा? सध्या दरवाढ झालेली आहे। अशी दरवाढ प्रत्येक टायमा केला तर आम्ही शेतकरी गरीब माणसाने कसा काय प्रवास सध्या करूचा? आम्हाला आता परवडत नाही। त्यामुळे तुम्ही की ना गव्हर्नमेंटने सरकारने त्यासाठी काहीतरी उपलब्ध आम्हासाठी काहीतरी करून द्या अशी तुमच्याजवळ आमची विनंती आहे। एकंदरीत पाहिलं असेल तर एसटीची दरवाढ सामान्य नागरिकांना फटका बसणारी आहे, एवढं नक्की। रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग।